मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्रावणबाळची कथा. श्रावणबाळ हा अत्यंत शांत, आज्ञाधारी व संयमी मुलगा होता. त्याचे आईवडील खूप म्हातारे होते. आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रा घडवावी अशी त्याची इच्छा होती. यात्रेकरता त्याने एका कावडीची व्यवस्था केली. या कावडीमध्ये आपल्या वृद्ध आईवडिलांना ठेवून तो पायी यात्रेला निघाला. खूप दूरवर आल्यावर त्याच्या आईवडिलांना तहान लागली. जवळच एक नदी वाहत होती. आईवडिलांना एका झाडाखाली ठेवून तो नदीतील पाणी आणण्यासाठी नदीवर गेला. त्याच वेळेस तिथे राजा दशरथ शिकारीसाठी आला होता. तिथे नदीच्या आजूबाजूला खूप झाडी होती. श्रावणबाळ नदीतील पाणी घेत असताना पाण्याचा बुडबुड असा आवाज आला. राजा दशरथाला वाटले, नदीवर कोणी प्राणी पाणी पित आहे. त्यामुळे त्याने आवाजाच्या दिशेने बाण मारला. तोच बाण श्रावणबाळला जाऊन लागला. श्रावणबाळ खाली पडला. त्याच्या तोंडातून आई, बाबा असे शब्द बाहेर पडले. तोच राजा दशरथाला कळले की आपला बाण प्राण्याला लागलेला नसून एका मनुष्याला लागलेला आहे. तो धावत जाऊन नदीकाठी येतो. तोच श्रावणबाळ खाली घायाळ पडलेला दिसतो. राजा दशरथ त्याची माफी मागतो. मी तुझ्यासाठी काय करू असे श्रावणबाळला विचारतो. तोच श्रावणबाळ म्हणतो, त्या झाडाखाली माझे वृद्ध आईवडील बसलेले आहेत. ते तहानेने व्याकुळ झालेले आहेत. त्यांना दिसत नाही. मी त्यांच्यासाठी पाणी घेण्यासाठी आलो होतो. कृपया करून एवढे पाणी त्यांना द्या असे म्हणून आपला प्राणत्याग करतो. राजा दशरथ दुःखी मनाने श्रावणबाळच्या आईवडिलापाशी पाणी घेऊन येतो. त्यांना पाण्याने भरलेला तांब्या देतो. आईवडिलांना वाटते आपला श्रावणबाळ आला. त्यासाठी ते त्याला आवाज देतात, श्रावणबाळा. पण राजा दशरथ निरुत्तरित राहतो. आपल्या मुलास काय झाले म्हणून ते आणखीन विचारणा करतात. राजा दशरथ श्रावणबाळच्या आईवडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगतो. हे सर्व ऐकून श्रावणबाळच्या आईवडिलांना धक्का बसतो. ते राजा दशरथाला श्राप देतात. राजा, पुत्रवियोगाने तुझा देखील मृत्यू होईल. आम्ही आमच्या पुत्राशिवाय राहू शकत नाहीत. आम्ही आमच्या शरीराचा त्याग करतो. श्रावणबाळ श्रावणबाळ असे म्हणत ते आपला देह त्याग करतात.